सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जेलरोड येथील दशक पंचक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने सागरप्पा आढाव चौकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज इंडोर स्टेडियम येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आलं असून सोमवारपासून हे प्रदर्शन खुले करण्यात आलंय। शिवजयंती निमित्त दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात। यंदा शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आलं असून त्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय। शिवकालीन पराक्रम, स्वराज्य विचार आणि इतिहासाची अनुभूती तरुण पिढीला व्हावी हा या प्रदर्शनाचा हेतू असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष कैलास मधुकर आढाव, कार्याध्यक्ष कृष्णा बोराडे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट निलेश सानप, ॲडव्होकेट संदीप कारवाळ, सरचिटणीस संतोष वाजे, चिटणीस योगेश कपिले, खजिनदार चंद्रकांत चव्हाणके, प्रसिद्धी प्रमुख सागर कोटमे, अवधूत टिळे, अनुज बोराडे यांनी दिली आहे। सोमवारपासून हे प्रदर्शन सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले। पहिल्याच दिवशी शाळकरी मुलांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतलाय। तसेच अमृत उद्यान येथे एक काठी लेकीच्या बळकटीसाठी या मर्दानी खेळाचेही प्रशिक्षण 15 फेब्रुवारी पर्यंत 4 ते 6 या वेळेत देण्यात येणार आहे। याच कालावधीत खुल्या राहणाऱ्या या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्थेचे रवींद्र जगदाळे यांनी केले आहे। नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज नाशिक मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा समिती दशक पंचक जेलरोड येथे तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्थेतर्फे व आयोजक शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांनी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा शिवसप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की एकाच छताखाली इतिहास आपल्याला जर अनुभवायचा असेल तर आपण आज इथं आलं पाहिजे। या इथे काय काय पाहायला मिळणार आहे तर शिवकालीन अस्सल युद्धामध्ये ज्या लढाया झाल्या त्या लढायांमध्ये ज्यांनी असंख्य गनिमांना आपल्या या तलवारीनं पाणी पाजलं त्या तलवारी तुम्हाला इथं प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची ती हस्तलिखित जी पत्र आहेत मोडीतली ती तुम्हाला इथं सगळी पाहता येणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्मिळ चित्र तुम्हाला इथं पाहता येणार आहेत। वीरगळी आहेत, गडकोट किल्ले आहेत, नाणी आहेत आणि अशा अनेक गोष्टी, अशी 7 प्रदर्शनं, त्याचबरोबर विविध व्याख्यानांचं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे। मर्दानी खेळ, स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग महिलांसाठी इथे आयोजन त्याचंही करण्यात आलेलं आहे। आणि हा जो सगळा इतिहास आहे, एकाच छतामध्ये नाशिकमध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात पहिल्या शिवसप्ताहाची सुरुवात आज नाशिक पासून होतीये। तर मी सर्वांना, आपल्या सर्व नागरिक, त्याचबरोबर विद्यार्थी, शिवप्रेमी व माता बंधू भगिनींना आवाहन करतो की आपण या इतिहासाला, शिवकालीन इतिहासाला जिवंत स्वरूपात पाहण्यासाठी आपण इथं भेट द्यायची आहे। ज्या हिंदवी स्वराज्याच्या अग्निकुंडामध्ये आपल्या हाडामासाच्या सिमिदा अर्पण करून मावळ्यांनी हा भगवा ध्वज आबादित ठेवला, त्या शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि शिवरायांना मानवंदना देण्यासाठी आपण सर्वांनी यायचंय। जय भवानी, जय शिवराय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।